आत्मनि माया भैरवोद्भूतं यथा निद्रया साक्षात् कुरुते प्रभोर्समये स्वात्मानमेवाद तस्मै श्रीगुरुमूर्तये नमः इदं श्रीदक्षिणामूर्तये नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव समर्थ अप्पा स्वामी महाराज संत गुलाबराव महाराज. आजचा जो प्रसंग आहे हा थोडा विचित्रही आहे आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. याचं कारण असं आहे, चांदूर बाजारच्या व्यासपीठावर 4-5दा बोललो मी. 4-5 भागवत सप्ताह सांगितले त्यावर. आणि त्यावेळेला जेवढे स्ट्रॉंग आनंदानं परिपूर्ण इथले कार्यक्रम झाले तेवढे उमरत जिल्ह्यात कुठेच झाले नाहीत. एक प्रमाण तुम्हाला मी सांगतो. एकट्याचा नोहे खेळ म्हणून मेळ मिळविला. दिंडी आहे ना आपली, दिंडी तुम्ही आणली. दिंडी याचा अर्थ आहे अनेक वारकऱ्यांचा समुदाय. त्यात सगळ्या गुणांना युक्त माणसं लागतात. म्हणणारे, वाजवणारे सगळे लागतात. त्यावेळची स्थिती, मी पहिला कार्यक्रम केला त्यावेळेला नागली याचे अध्यक्ष होते गुलाबराव महाराज संस्थानचे. त्यांच्या इथे जेवत होतो, राहिलो ते 4-5 वेळेला. मग इथं गुरुजीकडे 2-3 ठिकाणी 4-5 कार्यक्रम झाले. तुम्हाला माहितीच आहे सगळं. काही विद्यार्थी होते माझे त्यावेळेला ग्रॅज्युएशनला, पोस्ट ग्रॅज्युएशनला. त्यांना थोडी फिलॉसॉफी सांगावं लागेल. बरगतचा कार्यक्रम कालाच्या कीर्तनापर्यंत. आणि ते आपले गुरुजी होते शेगावचे. सार काय, एखादं लेकरू अतिशय सुंदर दिसायला असेल तर शहाणीही त्याला काळं काजळ लावते, कुठेतरी गालाला इकडे तिकडे काहीतरी लावते. प्रोटेक्शन, दुसरं काही नाही. कारण तुमची माझी सगळ्यांची नजर सारखी नाही ना. माणसाच्या पाहण्यात विषही आहे आणि अमृतही आहे ना. लेकराला जीव घालणारी माता, तिची दृष्टी वेगळी आहे. आणि दूध मागायला आलेल्या शेजारण्याची दृष्टी वेगळी आहे. त्याच्यामुळे आमच्याकडे एक माणूस होता, गाई म्हशीचं दूध काढणारा. त्यांनी आधी सांगून टाकलं होतं, बा तुम्ही जेवत असताना, काही करत असताना मला बोलवू नका, कारण मी तुमच्या अन्नाकडे पाहिलं तर ते हिरवं होईल, विषमय होईल. तो म्हणे मी काही करू शकत नाही, दृष्टी आहे ती येतात, भगवंताची देण आहे, काय. मी एवढ्याकरता सांगतो, जसा फुलात सुगंध आहे तो नॅचरल आहे, भगवंतांनी टाकलेला रंग, सुगंध. पण आपल्याला दुधात सुगंध निर्माण करायचा असेल तर केशर वगैरे टाकावं लागतं. इथल्या कार्यक्रमाची महती, जे लहान होते अगदी ते आता तरुण झाले, काही तरुण होते ते म्हातारे झाले, काही म्हातारे गेले. आणि म्हणून मला असं वाटते की इथल्या कार्यक्रमाला दृष्ट झाली कोणाची तरी, असं वाटते मला. त्यावेळेला वाटलं, ज्यावेळेला माझे कार्यक्रम इथे कॅन्सल केले. कॅन्सल करण्यात 1-2 माणसं नाही आहेत. महाभारताच्या भाषेत बोलू की आपल्या गावठी भाषेत बोलू? महाभारताच्या भाषेत बोलायचं असेल तर चांडाल चौकडी, दुर्योधन, दुःशासन, शकुनी आणि कर्ण. इट इज गँग ऑफ 4. आजही प्रसिद्ध आहे ती. आणि एकही गाव असं नाही की ज्या गावात चांडाळ चौकडी नाही. 7 लक्ष गावं भारतात आहेत, असं गाव नाही.
पतिव्रते वाचून गाव नाही, संता वाचून गाव नाही, तसं या चांडाळा वाचूनही गाव नाही. आणि चांडाळाची संख्या आहे चौकडी. भयंकर शक्तिमान असतात ते. तुम्ही कधी लांडग्याला शेळीला तोडताना पाहिला आहे का? रानात पाहिलं नसेल. लांडगं तुम्हाला दिसते एवढं, पण त्याची भयंकर शक्ती आहे. त्याच्यावर काय खाटकासारखा सुरा असतो काय? 2 तंगड्या त्या शेळीच्या एक लांडगा धरतो आणि दुसरा 2 तंगड्या तिकडच्या धरतो. एका झटक्यात 2 तुकडे चांबड्यासहित. सीध वंडर. म्हणून या चांडाळ चौकटीत शक्ती फार असते. चांगल्या कामाला खर्च होत नाही. पण लक्षात ठेवा, एक राजा आहे दुर्योधन. एक दुर्योधन म्हणेल तेच प्रमाण अशा वृत्तीचा दुःशासन आहे, भाऊच आहे त्याचा. आणि एक चुगली करणारा किंवा आग लावून देणारा शकुनी आहे. तो आपला भारतीय नाही आहे, तो अफगाणिस्तानचा आहे, गांधारीचा भाऊ. गांधार म्हणजे आजचं अफगाणिस्तान. ही अशी काही बाहेरची पार्सल येतात. आणि चौथा कर्ण अतिशय सज्जन. पण कधी कधी काय होते की त्याचीही बुद्धी बिघडून जाते. गुड सोसायटीचा माणूस बॅड सोसायटीत जातो. ही चांडाळ चौकडी टिकली कुणामुळे? कर्णामुळे. सूर्यपुत्र होते त्याच्यासारखा बलवान नाही. अर्जुन सोडी कोणी माणूसच नाही तेवढा. म्हणून त्याला काबूत कसं घ्यावं याचा व्यूह रचून हे भारत निर्माण झालं. मलाही सांगायचं आहे, भगवंताच्या हाती आहे. गुलाबराव महाराज संत आहेत. मी नाथद्वाराला गेलो जोधपूरहून. देठेची गाडी होती, ती गाडी चालून राहिले होते. मी बसलो होतो. अचानक गाडी रोडच्या खाली गेली. आता वाळवंट आहे, तर रोडच्या खाली गेली, वाळूत फसली गाडी. मी अरविंदला सांगितलं देठेला, काय तू ड्राईव्ह करून राहिला आहे, गाडी खाली गेली कशी? तो म्हणे महाराज गॉड नो. एक्सपर्ट ड्रायव्हर, प्रश्नच नाही. आणि काही मोठी वर्दळ नाही. गाडी खाली कशी गेली काही कळत नाही, पण गेली. तेवढ्यात विदिन ए कपल ऑफ मिनिट्स, 2 मिनिटात गाडी घाटावर चढून आली वरी. आणि मागून जी गाडी आली त्या 2 गाड्यांची टक्कर ॲट ए टाईम झाली. नाथद्वाराला गेलो. नाथद्वाराला दर्शन घेतलं. वल्लभाचार्यांचे वंशज आहेत सोडवे. त्यांचं दर्शन घेतलं. त्यांना सांगितलं, स्वामीजी आज भगवान की कृपा से बच गए. काही साधू संत अंतर्ज्ञानी असतात काही. आता जर रक्त आहे, वल्लभाचार्यांच्या पिढीत जन्माला आलेलं त्यांनी सांगितलं मला, स्वामीजी आप बच नहीं गए, आप बचाए गए. आप बचाए गए, भगवान को कुछ करवाना होगा उससे. आपकी गाड़ी जो फिसल गई वो न फिसलती तो आप मर जाते. सामने की गाड़ी आपको ठोक देती, लेकिन आपकी गाड़ी भगवान ने धक्का दे के फिसला दी और आप यहाँ दर्शन के लिए आए. कोण जाणे कोणाकडे उपास. मला तुम्हाला सांगायचं हे आहे, काही गोष्टी चिंतनीय असतात. म्हणून खिळीवर प्रयोग केला. खीळ कळते की नाही तुम्हाला? बंडीची आपल्या गाडीची खीळ, ज्याच्यामुळे चाक पडत नाही. व्हील लावे कशामुळे? रक्षण कशामुळे? एका खिळीमुळे. ती प्रत्येक व्हेकलला आहे, प्रत्येक वाहनाला आहे. ती काही करत नाही, पण चाक पडू देत नाही. ती स्वतः चालत नाही, पण रथाला चालवते. गंमत काय आहे? ह्या कथारूपी रथाला चालवणारे मी आता आलो. ते नाव कोणाकोणाचे सांगू, अगदी कुलथेपासून सगळ्यांची माझी भेट झाली. ह्यांनी रथाला चालवलं त्यावेळेला, पण या 2-4 माणसांनी खिळी काढली. त्यांना वाईट म्हणायचं नाही, कारण योगच तसा होता. दैवम फलती सर्वत्रम निमित्त मात्रेण भव सव्यसाचीन. कोणता माणूस कुठे काहीतरी करतो, काहीतरी तुम्हाला अनेक अनुभव संसाराचे आहेत.
आणि मी ठरवलं होतं की महाराजांची आज्ञा ज्या दिवशी होईल, त्यांची कृपा होईल, तेव्हाच आपण चांदूरला जाऊ, कथा करू. रामकथा केली मी त्यानंतर, कटाळकरला माहीत आहे, इथे नाही पण चांदुरात. ते गंमत काय आहे की महाराजांची आज्ञा म्हणा की कृपा म्हणा, ती कोणाची तरी द्वारा होते. आणि राग नका येऊ देऊ, मी सहज बोलून राहिलो. त्या चांडाळ चौकडीतला कर्ण जो होता ना, त्या कर्णाला पश्चाताप झाला आणि तो वेगळा झाला. कर्ण वेगळ्या झाल्यावर चौकडी लंगडी झाली ती, कारण त्यांना बलच कर्णाचं होतं. कर्ण वेगळं झाल्यावर ते तिघं काहीही करू शकले नाहीत. त्याला काय, त्याच्यामुळे आज तुमच्या सेवेचा योग मला आणायचा आला. यात कोणाला श्रेय द्यावं, कोणाला श्रेय देता येत नाही. गुलाबराव महाराजांसारख्या संताची इच्छा आहे, संपलं. पण ही वस्तुस्थिती मी तुम्हाला महाभारताच्या भाषेत सांगितली, कारण हे भारत आहे माझ्याजवळ समोर. हे 1,00,000 श्लोकाचं जगात एवढा ग्रंथ नाही. माऊलीचं म्हणणं आहे जे महाभारतात आहे ते जगात सर्वत्र आहे. जगात भारत सोडून कुठे काही नाहीच. आणि आजचा योग असा आहे, तुम्हाला विदुर नीती सांगायची आहे. तुम्ही चांगले श्रोते आहात, अभ्यासू लोक आहात, उत्कृष्ट श्रोते, आणि चिंतन करण्याचा तुमचा अधिकार आहे. 1 डझन नीतिशास्त्र आहेत ॲटलिस्ट, पण प्रत्येक नीतिशास्त्र चाणक्यापासून उत्कृष्ट आहेत, पण फक्त नीती आहे. विदुर नीतीत धर्मयुक्त नीती आहे, एवढा फरक आहे. का? धर्मयुक्त नीती विदुर नीतीतच काय? कोण होते विदुर? एक आणि मांडव्य नावाचे ऋषी होते. तर काय, चोरांनी कुठेतरी चोरी केली, गाठोडं त्यांच्या झोपड्यात टाकून दिलं, गेले वगैरे. ते शिपायांना शासनाच्या धन त्यांच्या झोपडीत सापडलं, त्यांना धरून नेलं पोलिसांनी. आता धन त्यांच्या घरात सापडलं त्या झोपडीत, त्याच्यामुळे न्यायाधीशाने शिक्षा दिली त्यांना. पूर्वीच्या शिक्षा सुळीवर देणे, म्हणजे गुदद्वारात सूळ गेला, माणूस मेला, त्याच्या सुळावर बसवायचं त्याला. तो भयंकर त्रासानं दुसऱ्या दिवशी मरून जातो विदिन 24 hours. चोर त्यांना माहीत होता, आणि मांडव्य ऋषीला तपस्वी होते, चोर माहीत होता कोणी गाठोडं टाकलं. पण मी त्याचं नाव सांगितलं त्याला फाशी होईल, माझा बचाव होईल, म्हणून दुसऱ्याचं नाव सांगायचं नाही, हा सिद्धांत. सुळावर बसवलं. रात्र गेली, सकाळी शिपाई पाहायला गेले, त्यावेळेला सूळ गुदद्वारात अडकलेला होता, गेला नाही आत. तपस्व्याचं बल आहे, योगी होते. त्याने राजाला सांगितलं, महाराज हे असा असा प्रकार आहे. होऊन गेले. जेव्हा स्वर्गात आणि मांडव्य गेले, जाब विचारायला, जाब स्वर्गात जाऊन जाब विचारणारा माणूस फार मोठा लागतो रे. यमधर्माला विचारलं, का हो तुमची शासन, तुम्ही सगळ्या जगाचं शासन करता, माझी काय चूक आहे, माझं वय काय, म्हातारा झालो मी, मला हा सुळाचा त्रास का भोगावा लागला, काय पाप केलं मी, कोणाचा अपराध केला. यमधर्माने सांगितलं, महाराज तुम्ही तपस्वी आहात, आणि दैवम फलती सर्वत्र प्रारब्ध न सुटे भोगल्या वाचून संती दाणून शुद्ध करा. तुम्हाला मी सांगतो, तुमचं रेकॉर्ड आहे माझ्यासमोर. तुम्ही ज्या वेळेला 10 वर्षाचे होते मागच्या जन्मात, त्यावेळेला गायी वळत होते. गायी, गुरख ही रानात जातात ना गायी घेऊन. तुम्हाला आठवत असेल, तुम्ही शेतकरीचा, तो एक किडा असतो, भुंग असा आवाज करतो, किटकुट गरगर फिरतो ते. आता लेकरं खेळ म्हणून तो किडा पकडतात आणि त्यात काटा टोचतात. त्या कीटकाच्या गुदद्वारात काटा टोचला, मेला तो, आवाज करून मेला. हे पाप तू केलं म्हणून तुला या जन्मात सुळावर देण्यात आलं. आणि मांडव्य होते ते, त्यांनी सांगितलं, वय खातं काढा, मागच्या जन्मात ज्या वेळेला मी हे केलं त्यावेळेला माझं वय काय होतं सांग.
त्यांनी सांगितलं वय 12. तुला कायदा माहीत आहे? कायदा स्मृतीचा कायदा माहीत आहे काय? यमधर्म आहेस ना तू. रजस्वला होण्याच्या आधी कन्येनं पाप केलं तर तिला शिक्षा होत नाही, कारण पापात जमा होत नाही. आणि 12 वर्षाच्या आत मुलाकडून पाप घडलं तर त्याला पाप लागत. मी 10 वर्षाचा होतो, मला पाप का लागलं? ही तुझी न्यायाची चूक, म्हणून मी तुला शाप देतो. तू 100 वर्ष शूद्र म्हणून पृथ्वीवर जन्म घेशील. यमधर्माला आणि मांडव्यांनी शाप दिला. यमधर्माला ते आणि मांडव्याच्या शापामुळे यमधर्म विदुर म्हणून जन्माला आले. बरोबर 100 वर्ष. ज्या दिवशी 100 वर्ष पूर्ण झालं शापाचं आणि विदुर दरबारात आले कौरवांच्या, त्या दिवशी जे ब्राह्मण असतील त्यांनी उत्थान दिलं, उठून उभे राहिले. ब्राह्मण शूद्राला उत्थान देणार नाही, कधीही शहाणा ब्राह्मण असेल तर. उठून उभे राहिले. प्रश्न विचारला, तुम्ही ब्राह्मण असून उठून उभे का राहिले? ते ब्राह्मण म्हणजे नुसतं जेवणाचे ब्राह्मण नव्हते, ब्राह्मणत्व होतं त्यांच्या ठिकाणी 12 गुण. त्यांनी सांगितलं, आज हा देवता आहे यमधर्म, याचं शूद्रत्व गेलं 100 वर्षाचं. हा 100 वर्ष पूर्ण झाले, हा आता यमधर्म आहे. म्हणून तो जरी वेशात असला विदुराच्या, तरी यमधर्म आहे म्हणून आम्हाला याला उत्थान देणं, उठून उभं राहणं, भागायला नमस्कार करणं. लक्षात आलं काय? म्हणजे विदुर कोण आहेत? विदुर साक्षात यमधर्म आहेत. आणि जगाचं सगळं चांगलं वाईट घेणं देणं काय जे असेल बिनचूक फक्त यमधर्मच चालवतो. त्याचं एक दिवाण जे आहे, तुमचं वही खातं माझं सगळ्यांचं त्याच्याजवळ आहे, आलेख आहेत, तरी एक नाव आहे त्यांचं. तेव्हा 12 भागवतात यम आहेत. भागवत आठवत असेल तुम्हाला, 12 भागवत. जसं भीष्माचार्य आहेत, अश्वत्थामा, बलिर्व्यास, हनुमाशु, हे जसे आहेत तसे. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडरीक, व्यासाम, ऋषी, शौनक, भीष्म झाला, रुक्मांगदार, हे 12 भागवत झाले. या 12 भागवतात यमधर्म आहेत. म्हणजे ते भागवत आहेत, ते भागवत असल्यामुळे धार्मिक आहेत, म्हणून त्यांच्या नीतीत धर्म आहे आणि भक्ती आहे. याला मुळात असावं लागतं. यमुनेचं पाणी काळं आहे, अलाहाबादला गंगेचं भोरं पाणी आहे. स्पष्ट तुम्हाला यमुना येताना दिसेल, गंगा येताना दिसेल. पण गंगा यमुनेचा संगम झाल्यानंतर पुढे पाण्याचा रंग कोणता आहे, या गोष्टीचं थोडं चिंतन करत. चाणक्य नीती आवडेल, अतिशय चांगली आहे. युद्ध कसं करावं, संसार कसा करावा, धर्म काय, अधर्म काय, पाप काय, पुण्य काय, ठीक आहे, पण धर्म नाही. ही नीती आपण विदुर नीती सांगायला घेतली. ही काही होणे नाही. 750 श्लोक आहे तिचे, 8 अध्यायात. 750 श्लोक कसे होतील? होईल तेवढी सेवा असा त्याचा अर्थ आहे. काय जे असेल ते. पण विदुर नीती सांगणे याचा अर्थ असा आहे, रागवू नका, मी पुन्हा सांगतो, रागवू नका. सगळा समाज, आपला सगळा समाज भारतांतर्गत, महाराष्ट्रांतर्गत नीतियुक्त आज वागून राहिला आहे काय? नाही. सगळ्या ठिकाणी करप्शन आहे, सगळे बाटलेले आहेत, एक्सेप्शन सोडून द्या. का भ्रष्ट आहेत? त्यांना नीती कळली नाही, नीती माहीत नाही. समाजात काय लागेल पहिल्यांदा? तुम्ही म्हणा आम्हाला वैकुंठ, फालतू गोष्टी करू नका, वैकुंठ बिकुंठ फार लांब आहे, सध्या तुमच्या संसारापुरतं बोला. नीतीनं संसार तरी करता काय? 3 पोरं असतील त्याची वाटणी तरी धड करता काय? तुमची बायको ₹1,00,000 पगार असणारा पोरगा महिनाभर सुट्टीवर आला तर त्याच्याकरता काय स्वयंपाक करते, आणि वखरावर जाणाऱ्या पोराकरता काय स्वयंपाक करते माहीत आहे ना तुम्हाला? आपण तरी नीती पाळतो काय? नाही. आणि धर्माच्या बाबतीत बोलू नका, भक्तीच्या बाबतीत, ज्ञानाच्या तर बोलूच नका. विद्यार्थी 1ल्या वर्गातला 4थ्या वर्गापर्यंत जाईल, मग 8व्या जाईल, मग मॅट्रिक होईल. हा जसा क्रम आहे, सोपान आहे, त्याप्रमाणे सगळ्याच्या आधी समाजाला परिचय व्हायला पाहिजे नीतिशास्त्राचा. नीतीने वागा, हे म्हणणं फार सोपं आहे, पण जे सांगतात ते नीतीने वागत नाहीत.
आम्ही सांगतो आता काय यांना सांगतो अभंग म्हणायचे 100 घेऊ नका, यांना सांगतो 500 रुपये कीर्तनाचे घेऊ नका. नाही नाही, महाराज खरं बोलतात. पण गाडी बाहेरही गावाच्या जाऊ देत नाही, तो पाकिट खोलून पाहतात किती रुपये आहेत. बघता नीती ना तुम्ही. हां, तुम्हाला काय सांगावं लागेल, तुम्हाला नीती का सांगावं लागेल ते सांगतो ना. नीती ज्याला पचनी पडली त्याला धर्म सांगावं लागेल पुढे. आज तुम्हाला धर्म सांगणं म्हणजे वेस्ट ऑफ टाईम आहे. माऊलीचं म्हणणं आहे, जे सायाचे स्तन्य सेवी ते पक्वान्य केवी जेवी. जन्म झाला लेकराचा, आईचं थान नाही ओढता येत आणि त्याला जिलबी तोंडात घातली तर जुळेल काय. तुम्हाला नीतीचाच पत्ता नाही. धर्माच्या बाबतीत काय कीर्तन करावं, प्रवचन करावं, तुमच्यासमोर बोला, तुम्हाला धर्म कसा कळेल. तुम्ही नीती जर पचवली मग काय, मग तुम्हाला धर्म सांगायचे अधिकारी आहात, तुम्ही मुमुक्षु आहात. आणि धर्म पचला तुम्हाला तर मग ज्ञान सांगू, मग तुम्ही तीव्र मुमुक्षु आहात, मग तुम्ही मुक्तीपर्यंत जाऊ शकता. पण पहिली स्टेप, पहिली पायरी आहे नीती. नीती पचवली तर धर्म, धर्म पचला तर ज्ञान. वाचवणे ज्ञाने विणे के उपाय करिशी जितुके गुंपिशी अधिके रुखी. ज्ञान पचवायला धर्म पचला काय, नीती पचली काय. नीतीच नाही पचली त्याला ज्ञान सांगून कसं काय सांगाल. म्हणून इथे जे आयोजन आहे ते सर्वसाधारण मेजॉरिटी रूपानं तुम्ही विचार कराल तर नीती कोणाला माहीत नाही, लोकांची चूक नाही. आता महाभारताचे कॅरेक्टर मी सांगितले अमरावतीला, तेव्हा कॅरेक्टर म्हणून महाभारत काय आहे हे लोकांना कळलं. एक कॅरेक्टर 2 तासाचं सांगणं म्हणजे संबंध महाभारत ढवळल्या जाते. तसं हे महाभारतांतर्गत उद्योग पर्वात आलेली विदुर नीती. मी आज सुरू नाही करत, त्याला दुपारी सांगू, तुम्हाला ठेवून सांगतो त्याला काही इलाज नाही. आणि ही विदुर नीती, विदुर कोण हे मी तुम्हाला सांगितलंच. तसं विदुर दासीच्या पोटी जन्माला आले म्हणजे शूद्र होते. 2 राजकन्या तुम्हाला माहीत आहे म्हणून त्याच्यात वेळ घेत नाही मी तुमचा. आणि बीज आहे व्यासांचं. अंबिका आणि अंबालिका ह्या दोघी सख्या बहिणी, 3 होत्या तशा, अंबा, अंबिका, अंबालिका. अंबेला भीष्माचार्यांनी सोडून दिलं कारण तिचं एका राजपुत्रावर प्रेम होतं म्हणून त्यांनी सांगितलं की तुझ्या भावाबरोबर माझं लग्न करून करशील काय, माझं प्रेम दुसऱ्यावर आहे, शरीर तुझ्या भावाच्या ताब्यात राहील, काही उपयोग नाही, सोडून दिलं अंबेला. पुढे ते फार भानगड झाली. अंबिका आणि अंबालिका 2 बायका विचित्रवीर्याच्या. विचित्रवीर्याला क्षय झाला. 2 पत्नी अतिभोगामुळे क्षय झाला, मेला. आता संतती नाही, मग काय करावं. भीष्माचार्य होते आणि फार मोठे मोठे हस्ती होते तिथे. सत्यवती होती. सत्यवती क्षत्रिय आहे पण एका नावाड्यानं पोषण केलं म्हणून असं आहे खरं. त्या सत्यवतीने सांगितलं की 5000 वर्षापूर्वीच्या काळात जे प्रयोग तुम्ही करत होते आजही करतात, त्यांना संतती होत नाही. दुसऱ्या पुरुषाचं वीर्य बायकोच्या पोटात स्थापन करून बच्चे तुम्ही पैदा केले, करून राहिले आहे, तोच प्रकार आहे. मग कुणापासून संतती निर्माण करावी. बीज चांगलं पाहिजे मग व्यासाकडे, कारण व्यास सत्यवतीचे कौमार्य अवस्थेत झालेले पुत्रच होते. व्यास तिचेच आहेत ना. व्यासांनी मातेची आज्ञा मान्य केली. तिने सांगितले बघ माझ्या आज्ञेनं पाप लागेल, मला लागेल, मी आज्ञा देऊन राहिले तुला. हे धर्मकार्य आहे. भारताचा राजा कोण नाही आहे. निपुत्रिक मरून गेला राजा. म्हणून अंबिका आणि अंबालिका यांच्या महालात जाऊन तू गर्भस्थापना कर. व्यासाने तूप चोपडलं शरीराला, स्वतःला विद्रूप केलं. तुम्ही एखाद्या बाईकडे जाल तर सजून जाल मेकअप करून. व्यास बावळट होते. तूप चोपडलं अंगाला, विद्रूप केलं स्वतःला. अंबिकेच्या महालात गेले. सासूनं सांगून ठेवलं होतं तुनं व्यास येतील, खबरदार त्यांचा अपमान करशील तर. त्यावेळेला सून ऐकत होते, लेकी ऐकत होते, आता नाही ऐकत. व्यास गेल्यानंतर नाराजीनं स्वागत केलं. स्वागत उत्साहानं प्रेमानं नाही, नाराजीनं करायचं म्हणून नाहीला जावं केलं. व्यास निघून गेले. अंबिकेच्या पोटात गर्भ आहे. मुलगा झाला आंधळा. का
गंमती झाली होती की जेव्हा व्यास आले तेव्हा त्यांचं ओंगळ रूप पाहून अंबिकेने दोन्ही डोळे लावून घेतले. गच्च, ह्याचं रूप आपल्याला दिसू नये. आता म्हातारा दिसेल ना, तो तरुण दिसेल कसा? हाऊ इज इट पॉसिबल? काळाच्या काळात दिसेल, गोरा कसा दिसेल? व्यासांना पाहून डोळे बंद केले, आंधळा धृतराष्ट्र जन्माला आला. अंबालिकडे पाठवलं. ती भीतीनं पांढरी पडली. एखाद्या साधूचा फार धाक असतो, तसेच लोक पांढरे पडतात. तुम्ही थोडे पांढरे पडले, जावं आता महाराज आहेत, काय सांगा, बुडालय करावं आहे, कोण स्वयंपाक करते, काय करते, की डब्बा आणावं लागते. भीती आहे की नाही? कारण दोष असला माणसात त्याची भीती असते, निर्दोष माणसाची भीती नसते. ती पांढरी पडली पंडुरोगानं. म्हणून पंडूचा जन्म झाला, पंडुरोगानं युक्त होता तो. व्यासाने सांगितलं, आई हे दोन्ही संतान कंट्री आहे, बीज चांगला आहे पण भूमी बेकार. तुमच्याजवळ 1000 रुपये मोलाचं बी आहे, उकर जमिनीवर पेरलं तर काय होईल? 10 क्विंटल कापूस होईल एकराला. त्याला भूमी चांगली पाहिजे आणि बीजही चांगलं पाहिजे. म्हणून वॉर्निंग दिली तिनं सुनेला, मोठ्या पुन्हा. तिने सांगितलं, आत्ता खबरदार, या कुलात दिवा पाहिजे मला, तू तुझं चांगलं वाईट पाहू नको. अंबिकेला सांगितलं, पुन्हा व्यास आज तुझ्याकडे येतील, प्रेमानं स्वागत कर, चांगला मुलगा झाला पाहिजे. तिनं जेव्हा ऐकलं की व्यास आज येणार आहे, तिची दासी होती, अतिशय प्रेमळ, कधी कधी राणीपेक्षा दास्या बऱ्या असतात. तिला सांगितलं की आज व्यासाजवळ तुला जायचं आहे. मी नाही जात, माझी हिंमत नाही, मला त्या बुड्याची भीती वाटते. दासीनं अंतःकरणपूर्ण प्रेमानं स्वागत केलं, सत्कार केला. आणि त्या दासीच्या उदरात जो व्यासांचा गर्भ, ते विदुर. व्याकरणात, संस्कृत व्याकरणात ऊर प्रत्यय लावून 2च शब्द आहेत, विदुर आणि भिदुर. विदुर म्हणजे इंद्राचं वज्र, आणि विदुर म्हणजे ज्याच्या एवढा विद्वान कुणीही नाही, म्हणून त्याचं नाव आहे विदुर. पार्श्वभूमीच्या करता सांगितली. याप्रमाणे हे विदुर आहेत. पुढे काय, आता तुम्ही भारत ऐकलेलंच आहे. हा प्रसंग कसा निर्माण झाला? जे कपटी लोक आहेत, मी चांडाळ चौकडीत वर्णन कोणाचं केलं, दुर्योधन दुःशासन बरे, पण शकुनी फार भारी. कारण कळ लावणारे लोक, मिठाचा खडा टाकणारे, 10 लिटर दूध एवढ्याच्या चमच्यावर मिठानं नाचवतात ना, का इतके बदमाश असतात. आणि म्हणजे बदमाश सिद्ध होऊ देत नाही स्वतःला. तुम्हाला काय वाटते, धृतराष्ट्र अधिक हे 100 पोरं त्यांनाच होते? नाही, शकुनी 100 भाऊ होते. 100 भाऊ. जेव्हा आंधळ्याला माझी बहीण दिल्या जाते, म्हणजे गांधारी, हे जेव्हा शकुनीला कळलं की माझ्या बहिणीचं लग्न दिल्लीश्वरा, म्हणजे आता भारताचे राजे आहेत, त्यांच्याबरोबर आहे, ते आहेत आंधळे, कोणी बोलू शकत नाही मध्ये. बापाबरोबर कन्या देणार कोण बोलेल? भूमिदान तुम्ही करू शकता, कन्यादानाचं स्वातंत्र्य आहे. मी याचा बदला घेईल, ही प्रतिज्ञा केली शकुनीनं. त्या 100 भावात शकुनी सगळ्यात मोठा होता, आणि तो गांधारीबरोबर बहिणीच्याकडे राहायला आला. आल्यापासून त्याने एकच काम केलं की हे संपतील कसे 100. जरा बारीक आहे. कोणाचा बदला घेतला त्याने? त्याला बदला घ्यायचा होता ईश्वरात. म्हणून शकुनीनं पहिल्यांदा एक काम केलं की मी तुझ्या पायाचं सांगतो, म्हणून दुर्योधनाला ओढून घेतलं स्वतःकडे. तुझा बाप आंधळा आहे, मी तुला सांगतो तसं कर, तू पृथ्वीचा राजा होशील, वगैरे वगैरे. आणि याप्रमाणे त्याच्या युक्तीनं, त्याच्या कपटानं तो कृष्णालाही जाणतो, तो अर्जुनालाही जाणतो, तो भीमालाही जाणतो, सगळ्यांना जाणतो अभिमन्यूपासून. त्याला माहीत होतं जर यांच्यात तेढ निर्माण केली तर पांडवामुळे हे संपल्या वाचून राहणार नाहीत. त्यांना पांडवाला संपायचं होतं की कौरवांना संपवायचं होतं? हा कधी विचार केला आहे काय? रिव्हेंज आहे, रिव्हेंज बदला फार भयानक असतो तो. म्हणून माझ्या बहिणीला आंधळ्याबरोबर लग्न लावून याप्रमाणे हे सगळं घडलं, म्हणून त्यांनी हा डाव करून पांडवात आणि कौरवात विरोध निर्माण केला. लाक्षागृहात आणण्याचा प्रयत्न केला, विजले, सगळं झालं, पण ते जुळत नव्हतं.
आणि दुर्योधन मामा म्हणेल तेच खरं. जगात पुष्कळ लोक आहेत बापाचं एकदा ऐकणार नाहीत पण मामाचं ऐकतात. मामाला घाचा बदमाश, सगळं गाव मामाचं आणि एक नाही कामाचं. असं होते कधी कधी. कारण ते डबल मा आहे ना. तुमची आई म्हणजे वन मा, मामा म्हणजे डबल मा. त्याच्यामुळे लोक फसतात. घोटाळा झाला. आणि कपटामुळे जरासंधाचं प्रेत जिथे रोवलेलं होतं ते उकरून काढलं शकुनीनी आणि त्याच्या हाडाचे फाशे केले. कारण आपण हाड वैर म्हणतो की नाही, हाडही त्याच्या विरोधात पडत होते फासे पांडवाच्या. आणि त्या हाडाच्या फाशेनं पांडवाबरोबर जुगार खेळले कपटानं. 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास. आईच्या गर्भात राहण्यापेक्षाही हलाखीची अवस्था असते अज्ञातवास म्हणजे. 13 वर्ष काढले पांडवांनी. आणि 13 वर्ष अटीप्रमाणे पूर्ण झाल्यावर त्यांचं राज्य इंद्रप्रस्थाचं जे घेतलं होतं म्हणजे आजची दिल्ली, ते आम्हाला परत पाहिजे. त्या घोडात अभिमन्यूचं लग्न झालं. गंमत कशी असते, विराटाकडे अर्जुन नृत्य शिक्षकाचं काम करत होते. विराटाची मुलगी होती उत्तरा, सगळ्यात चांगली एकच मुलगी. आणि 14 विद्यात आणि 64 कलेत देव निष्णात होते. अर्जुन 14 विद्यात निष्णात नव्हते पण 64 कलेत निष्णात होते. म्हणून नृत्य कला शिकले होते. 5 वर्ष स्वर्गात. तिथे योजनेप्रमाणे हा नपुसक आहे की नाही याची वेश्याकडून परीक्षा करवली विराटाने. तसं पोरीच्या मालात नाही पाठवलं. अर्जुन हिजड्याच्या वेशात आले होते ब्रह्मनडे. त्याची परीक्षा केली वेश्यांनीच्या आणि सर्टिफाईड केलं की हा नपुसक आहे. मग उत्तरेच्या मालात शिक्षक म्हणून पाठवलं वर्षभर. त्यांनी तयार केलं उत्तरेला. अर्जुन आहेत. आपल्या दिंडीतला प्रत्येक मृदंगावाला अर्जुनच आहे, लक्षात ठेवा. ती गंमत अशी झाली की ज्या दिवशी शेवटचा दिवस दुर्योधनाने आक्रमण वगैरे केलं, मी बोललो होतो त्यावेळेला हे 5 पांडव आहेत हे कळलं विराटांना. विराट मांडलिक होते पांडवांचे. म्हणून त्यांनी धर्मराजाला हात जोडले, महाराज आम्ही सेवकाप्रमाणे तुमची सेवा घेतली, आम्हाला काय माहीत तुम्ही पांडव आहात. द्रौपदी जवळून आम्ही काय खालची कामं करायला लावली, तिला माहीत, क्षमा मागितली, सगळं झालं. तेव्हा विराटाचं म्हणणं हे होतं की हा माझ्या कन्येच्या महालात राहिला अर्जुन, यांनी माझ्या पोरीबरोबर लग्न करावं. बरोबर होतं आर्ग्युमेंट. उद्या लोकांनी असं म्हणणं की हा 12 महिने माझ्या मुलीच्या महालात राहिला, त्याच्यावर लग्न केल्यावर कोणी बोलणार असला तर आपोआप बंद होईल, असं विराटाचं मत. अर्जुन आहे, तेजस्वी होते ते. एक तर अर्जुनाचं वय, सुभद्रेच्या लग्नाच्या वेळेला अर्जुन 76 वर्षाचे होते, सुभद्रा 14च वर्षाची होती. अधिकाराला वय पाहत नसतात. रिजेक्ट केलं धर्मराजाने. अर्जुनाने सांगितलं दादा तुमच्या आज्ञेने मी सगळं करतो पण हे मला कबूल नाही. मी हिच्या मालात वर्षभर राहिलो, मी नपुसक नाही, पण शापामुळे 1 वर्ष नपुसक होतो. मला उर्वशीचा शाप होता स्वर्गात. ती माझ्याकडे नटून थटून आली, विषयासक्त होती आणि ती माझी खापरपणजी आहे. उर्वशी माझ्या खापरपणजी राजाकडे होती ती, म्हणून ती माझी खापरपणजी आहे. मी जाणत होतो आणि परिस्थितीचं मी सेवन करत नाही म्हणून मी तिला नमस्कार केला. तिचा काम अपूर्ण राहिल्यामुळे तिनं मला शाप दिला, वर्षभर तू नपुसक राहशील, म्हणून मी वर्षभर नपुसक राहत. जगात सगळं जग मैथुनमन आहे, पण एक प्राणी असा आहे सिंह, वाघ नाही सिंह. सिंहाची जी मादी आहे तिला 12 वर्षातून एकदाच संतान होते. ती हिटवर येईल फक्त एकदा 12 वर्षानंतर. ती जेव्हा नराजूळ सिंहाजवळ जाते त्यावेळेला सिंह जर आळशी असेल किंवा तिची पूर्ती करणार नाही तर ती युद्धात सिंहाला मारून टाकते. स्त्रीच्या ठिकाणी अष्टम काम, हा 8पट काम असतो आणि 8पट शक्ती निर्माण होते. आपण ती लाभला म्हणतो, तिच्यासारखी स्त्रीसारखी सवला कोणीही नाही जगात. जेवढी युद्ध झाली आजपर्यंत, एका द्रौपदीकरता 42 लाख माणसं मेली. राजस्थानात एका स्त्री करता किती रजपूत कापले गेले, 22,000 रजपूत. चितोडला जाऊन पहा, झालं ना. ह्या ज्या लढाया होतात ना
तुमच्या घरात तुमचे 3 पोरं 4 पोरं एका बुडीच्या हातची भाकर खातात, पण 4 घरच्या 4 मरी माया तुमच्या घरात आल्यावर 5 घरं होतात, 4 तर होतातच का? काही गोष्टी ह्या नीतीचा श्लोक सांगतो मी तुम्हाला. नृपस्य चित्तम कृपणस्य वित्तम मनोरथम दुर्जनमानवानाम स्त्रियश्चरित्रम पुरुषस्य भाग्यम न जानाति देवो कुतो मनुष्य. राजाच्या मनातलं कोणी ओळखत नाही, संताच्या मनातलं कोणी ओळखत नाही, दुर्जनाच्या मनात काय बदमाशी आहे कोणी ओळखत नाही, पुरुषाचं भाग्य कोणालाच कळत नाही, आणि स्त्रीचं चरित्र माहीत असणारा माणूस अजून जन्माला आला नाही. बोला पुढे. सगळा संसार का फसलेला आहे? साऱ्याचा एवढा आहे. मग अर्जुनाने सांगितले की मी हिच्याबरोबर लग्न करत नाही, कारण मी लग्न केलं तर मी दोषी सिद्ध होईल, म्हणून माझा मुलगा 16 वर्षाचा आहे अभिमन्यू, मी हिला सून करून घेतो. कन्या आणि सून सारखीच असते. विराटाने सांगितलं धन्य याचा माणूस, अरे मी माझी मुलगी द्यायला सांगितलं, तुमच्या मुलीला काय करता? मी धर्म पाळणारा माणूस आहे, मी हिच्याबरोबर लग्न केलं संपलो, मी माझी सून करून घेतो ना. बलराम दादा आणि सात्यकी अभिमन्यूला घेऊन आले होते द्वारकेहून. मीटिंग झाली, 2 मिनटाचं काम, आणा कुंकवाचा करंडा, 2 मिनटात तसं कुंकू लावलं आणि सुभद्रेबरोबर अभिमन्यूचं लग्न केलं. अभिमन्यूच्या पोटात परीक्षित झाला. हा धर्म तुमच्या लक्षात आहे काय? हे मी एवढा करता तुम्हाला सांगतो की त्या मीटिंगमध्ये आता आपलं राज्य दुर्योधनाला मागावं असा ठराव झाला. द्रुपद होते, सासरे पांडव सगळे होते. त्यांचा पुरोहित अतिशय चांगला होता, निष्णात शिक्षक होता. द्रुपदाच्या पुरोहिताला सांगितलं, महाराज आमचं कोणी पुरोहित नाही आहे, ते तुम्ही कौरवाकडे जा आणि त्यांना आमची विनंती सांगा की आमचं इंद्रप्रस्थाचं राज्य परत द्या, कारण आम्ही 13 वर्ष भोगले, 12 वर्ष वनवासाचे. ते गेले. ते गेल्यानंतर त्यांचं पूजन केलं, ब्राह्मण आहेत सगळं केलं. धृतराष्ट्राला त्यांनी सांगितलं, राजन मी धर्मराजाकडून आलो, न्यायाप्रमाणे धर्माप्रमाणे त्यांचं राज्य त्यांना तुम्ही परत करावं, हा तुमचा धर्म आहे. फक्त त्याच्याकडून बोलणारे भीष्माचार्यांनी सांगितलं, खरं सांगतो दुर्योधना, छल कपटानं घेतलेलं राज्य आहे, टिकणार नाही, त्यांना त्यांचं परत करा, तुमची अट पूर्ण झाली आहे. धृतराष्ट्राने त्याचं मनोगत जाणलं. पोराचं मनोगत जाणतात लोक, मग बोलतात. कारण काय, जेवढ्यात बल आहे. भीष्माचार्याने सांगितलं, सहेवय्य पृथ्वी सव्यथाची गांडी व धन्मा प्रदूनेवर, जगात एकही रथी असा नाही की जो अर्जुनासमोर उभा राहील. तुम्ही अपराध केल्यावर अर्जुनाच्या गांडीवरतून सुटणारे बाण तुम्हाला सोडणार नाहीत, सगळं सांगितलं. धृतराष्ट्राने सांगितलं, तुम्ही आता जा, मी संजयाला पाठवतो, संजयाला मी पाठवतो, माझा संदेश निरोप घेऊन वगैरे, ठीक आहे. आणि मग संजयचं की योजना म्हणा तुम्ही, यस्तम प्रतिपस्तसा प्रत्युदयादाशमासम दैरथ वासुदेवम, काय करावं. थोडंसं वर्णन भगवंताचं आहे आणि अर्जुनाचं आहे. तू आमच्याकडून जा आणि धर्मराजाला विनंती कर की वो तुम्ही आले, सगळं ठीक आहे, आम्ही विचार करतो काय करायचं आणि तुम्हाला जे योग्य असेल त्याप्रमाणे आम्ही देऊ. पण आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही विराटाच्या युद्धात ओळखल्या गेले म्हणून तुम्हाला पुन्हा 12 वर्ष आणि 1 वर्ष अज्ञातवास घालावं लागेल, आणि ते 13 वर्ष घालवले की मग तुमचं तुम्हाला राज्य परत देऊ. लेखाचे फोटे. पुरोहित परत आला, संजयाला सांगितलं, संजय तू जा, माझा निरोप सांग आणि ते काय म्हणतात ते मला येऊन सांग. ठीक. संजय जेव्हा धर्मराजाकडे गेले, आता काय सांगू महाराज, त्यांचं म्हणणं तर वेगळं आहे. ते म्हणतात, अर्जुनाला मी भीत नाही, कृष्णालाही भीत नाही, नकुल सहदेवालाही भीत नाही, मी भीतो फक्त धर्मराजाला. अरे धृतराष्ट्र काय म्हणतो, मला अर्जुनाची भीती नाही वाटत, मारून टाकितलो, याच्यापेक्षा जास्त काय करणार. पराक्रमी आहे, नकुल सहदेव शूरवीर आहे, भीम शूरवीर आहे,
पण मला भीती वाटते धर्मराजाची, कारण ते धर्मराजा आहेत. जीवनात अधर्म होऊ दिला नाही त्यांनी. यांच्याजवळ बल शस्त्राचं आहे, त्याच्याजवळ बल वाणीचं आहे. धर्मराजाच्या मुखातून जर काही निघालं, माझं कुळचं कुळ राख होऊन जाईल सगळं. म्हणून मला भीती आहे धर्माची.